पहिल्या वेळेला जिथे मी गाडी उभी केली नेमकी त्याच जागेवर मी गाडी पार्क केली. समोरच्या इमारतीकडे पाहिलं. मगासारखी सगळी इमारत काळोखात बुडाली होती आणि नवलभाईच्या केबिनमधली ट्यूब अजूनही जळत होती. केबिनच्या बाहेर असलेल्या हॉलमधली ही ट्यूब जळतच होती. म्हणजे मघासच्या आणि आत्ताच्या सिच्युएशनमध्ये काहीही फरक नव्हता. मी पहिल्यांदाच आत्ता अर्चनाबरोबर इथे आलोय असं दाखवण्यासाठी काहीशा आश्चर्यानं उद्गारलो. अरे, आत तर लाईट चालू आहे, म्हणजे पटेल साहेब आतच दिसत आहेत. पण मग त्यांची कार इथे कुठे कशी दिसत नाही आहे? आजूबाजूला बघत अर्चना उद्गारली. म्हणजे आमच्यासारखाच तो प्रश्न तिलाही पडला होता तर. अरे खरंच की. पण जर पटेल साहेब आत नाहीच आहेत तर ते आपल्या केबिनमधला लाईट बंद न करता बाहेर कसे निघून गेले? चला आपण आत बघून येऊ, अर्चना म्हणाली. मग मागच्या सीटवर बसलेल्या वडिलांना म्हणाली, डॅडी तुम्ही कारमध्येच बसून राहा. म्हाताऱ्यानं ठीक आहे म्हणून मान डोलावली. आम्ही ऑफिसमध्ये शिरलो. मगासारखाच ऑफिसचा मुख्य दरवाजा उघडाच होता. मधला हॉल ओलांडून आम्ही टाईपरायटरच्या हॉलमध्ये आलो. अरे, या माझ्या टाईपरायटरवरचं कव्हर कोणी काढलं? उघड्या टाईपरायटरकडे नजर जाताच अर्चना उद्गारली. तिची ही प्रतिक्रिया मला अपेक्षितच होती. तुम्हीच कव्हर घालायला विसरला असाल, मी म्हणालो. अजिबात नाही, मशीनवर कव्हर घातलेलं मला चांगलं आठवतं आहे. आणि हे काय? रोलरमध्ये कागदाचा तुकडा अडकला आहे. नक्कीच मी गेल्यावर माझ्या या टाईपरायटरचा कोणीतरी उपयोग केलेला असणार. कदाचित नवलबाईंनीच केलेला असेल. त्यांना टायपिंग येतं ना? हो येतं, पण ते इतके निष्काळजी नाही आहेत. आणि एवढ्या जबरदस्तीनं त्यांना रोलरमधनं कागद ओढून काढायची आवश्यकतासुद्धा नाही आहे. बघा ना, कागदाचा तुकडा रोलरमध्ये कसा अडकला आहे. हां, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पुढे होऊन वाकून बघत मी म्हणालो. अर्चनाने मग पुढे होऊन एका झटक्यात नवलबाईंच्या केबिनचा दरवाजा उघडला. एक पाऊल आत टाकत ती उद्गारली, अरे बापरे, हे काय? मी अर्चनाच्या किंचित मागे उभं राहून आत डोकावल्यासारखं केलं. अरे, इथे तर एखादं तुफान आल्यासारखं वाटतंय. अर्चना अजाणतेपणे पुढे झाली. मी जाणून बुजून तिच्या मागे राहिलो होतो. अर्चनाची माझ्याकडे पाठ आहे असं बघून मी खिशातला तो लायटर हळूच एका बाजूला टाकला. तसाच तो डायमंड डिटेक्टिव्ह एजन्सीचा रिपोर्टही टाकून दिला. अरे, हे काय? मी उद्गारलो. तशी अर्चना माझ्याकडे वळली. ती पाहतीये हे लक्षात आल्यावरच मी खाली वाकलो. नुकताच खाली टाकलेला लायटर उचलला, हातात घेतला, उलटसुलट करून पाहिल्यासारखा केला. हा लायटर पटेल साहेबांचा आहे का? लायटर तिच्या पुढे करत मी विचारलं. नाही हो, पटेल साहेब धूम्रपान करत नव्हते. आय सी. याचा अर्थ हा लायटर त्या व्यक्तीचा असेल जो खिडकीतून आत आला. मग पटेल साहेबांची त्याची मारामारी झाली, त्यामुळे ह्या केबिनची अशी गत झाली. तुम्हाला काय माहिती ती व्यक्ती खिडकीतून आत आली? अहो, अंदाज आहे माझा. बघा ना, खिडकी उघडी आहे, शिवाय जमिनीपासून तिची उंची फारशी नाही आहे. या खिडकीच्या रस्त्यानं कोणीही सहजपणे आत येऊ शकतं, तसंच बाहेरही जाऊ शकतं. पण बाहेरचं दार उघडं असताना कोणी खिडकीतनं आत कशाला येईल? ही चोराची दिशाभूल करण्याची पद्धत आहे. बघा, या खिडकीतून आत येणं आणि जाणं किती सोपं आहे बघा. असं म्हणत मी खिडकीजवळ गेलो. मग खिडकीच्या काठावर उभा राहिलो आणि बाहेर उडी मारली. काही क्षण तिथेच थांबून पुन्हा त्याच रस्त्यानं आत आलो. पाहिलं? शिवाय नवलभाई आत असताना त्यांनी बाहेरचा दरवाजा आतून बंद केलेला असणार. म्हणजे चोराला या खिडकीतून येण्याशिवाय पर्याय नाही. नंतर त्यांनीच दारं उघडी ठेवून दिशाभूल करायचा प्रयत्न केला आहे. मी मनातनं खुश झालो होतो. माझ्या योजनेप्रमाणे सगळं काही घडलं होतं. अर्चनाच्या उपस्थितीत मी सगळीकडे माझ्या बोटांचे ठसे सोडलेले होते. पहिल्या भेटीत ज्या ज्या ठिकाणी माझे ठसे उमटले होते तिथे तिथे पुन्हा पुन्हा मी वावरलो होतो. आता मी निर्धास्त झालो होतो. अर्चना जमिनीवर पडलेली कागदपत्रं पाहत होती. हे काय आहे?
असं म्हणत अर्चनानं तो डिटेक्टिव्ह एजन्सीचा रिपोर्ट हातात घेतला होता. आईला हे तर मी विसरलोच होतो. त्याच्यावर सुद्धा माझ्या बोटांचे ठसे होतेच की. शिवाय तो रिपोर्ट अर्चनाने वाचला तर मोठा घोटाळा होणार होता, कारण त्यात माझ्या नावाचा आणि कारचा उल्लेख होता. मनातून अर्चनाचे आभार मानत मी म्हणालो, बघू काय आहे. आणि तो रिपोर्ट हातात घेऊन त्याच्यावरनं उगाचच एक नजर टाकली, वाचल्यासारखं केलं. हा डिटेक्टिव्ह एजन्सीनं पाठवलेला रिपोर्ट आहे. पटेल साहेबांनी अशा एखाद्या खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीकडे काही काम सोपवलं होतं का हो? नाही, मला तरी कल्पना नाही हां. अर्चनासुद्धा आता काहीशी गोंधळल्यासारखी झाली होती. तो रिपोर्ट परत तिच्या हातात न देता मी तो पुन्हा तसाच खाली टाकून दिला. ही मिस नीता कोण आहे? यात मिस नीता नावाच्या मुलीचा उल्लेख आहे. कुणास ठाऊक, मला काही कळेनासंच झालं आहे. बरं मला सांगा, तुमच्या दृष्टीनं काही वस्तू किंवा कागदपत्र चोरीला गेली आहेत का? त्या रिपोर्टवरचं तिचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी मी विचारलं. हो, एक कागद चोरीला गेला आहे. कसला? त्या ॲक्सिडेंटबाबत जे काही तुम्ही पटेल साहेबांना सांगितलं होतं आणि नंतर मी टाईप करून आणलेल्या कागदावर तुम्ही सही केली होती, तो कागद नाहीसा झाला आहे. तो कागद कदाचित पटेल साहेब बरोबर घेऊन गेले असतील, पण ते आहेत कुठे? या इमारतीत तर ते कुठे नाही आहेत ना. मलाही खात्री करून घ्यायचीच होती. अर्चनानं सगळी बिल्डिंग, सगळ्या रूम शोधल्या, पण पटेल कुठेही नव्हते. आता अर्चना केवळ चिंताग्रस्तच नव्हती, तर काहीशी घाबरलेलीही दिसत होती. आपण पोलिसांना कळवायला हवं, ती म्हणाली. आणि सांगणार काय पोलिसांना? मी विचारलं. हेच सांगायचं की ऑफिसात चोर शिरला होता. हां, पण चोरीला काहीच गेलेलं नाही ना. कदाचित केबिनची अशी हालत करण्यात स्वतः पटेल साहेबांचाच काहीतरी डाव असेल. अहो नाही, कसं म्हणता तुम्ही? तुम्ही केलेला कागद चोरीला गेलाय ना? हे बघा, खरं तर या गोष्टीला काही पुरावा नाही आहे की मी सही केलेला तो कागद चोरीला गेलाय. आणि समजा तो गेला असला तरी ती अगदी क्षुल्लक आणि महत्त्वहीन गोष्ट आहे, कारण तसाच दुसरा जबाब लिहून मी त्याच्यावर सही करू शकतो, नाही का? अर्चना विचारात पडली आणि मग म्हणाली, पण तुम्ही ज्या तातडीने मला इथे घेऊन आला होता त्यावरून असं वाटत होतं की तुम्ही स्वतःच पोलिसांना या गोष्टीची कल्पना द्यायला उत्सुक आहात. अगदी बरोबर आहे. जर आपल्याला इथे पटेल साहेब किंवा त्यांचं प्रेत सापडलं असतं तर मी लगेच पोलिसांना कळवणार होतो. पण या सगळ्या दृश्यावरनं अगदी स्पष्ट लक्षात येतं आहे की इथे पटेल साहेबांची कोणाची तरी मारामारी झालेली असावी. जर पटेल साहेबांची इच्छा असती तर त्यांनी स्वतःच या गोष्टींची कल्पना पोलिसांना दिली असती. पण त्यांनी तसं केलेलं नाही आहे, म्हणजे त्यांचा यात काहीतरी हेतू असणार. जर आपण पोलिसांना कळवलं तर ते पटेल साहेबांना आवडेल का? हां, हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी गप्प झालो, कारण आता आणखीन बोलण्यासारखं काही नव्हतं. अर्चनाही क्षणभर गप्प बसली. मग माझ्याकडे पाहत ती म्हणाली, तुमच्या चेहऱ्यावरनं तुम्ही इतका व्यवस्थित विचार करू शकता असं वाटत नाही. म्हणजे चेहऱ्याचा आणि बुद्धीचा संबंध असतो असं तुमचं मत होतं का काय? मी किंचित हसून विचारलं. अर्चना फक्त हुंकारली. तिच्या चेहऱ्यावरनं तिच्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार चाललेले असावेत असं वाटत होतं. काही क्षण ती गप्प राहिली. मग अतिशय गंभीर आवाजात म्हणाली, विक्रम, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, जी गोष्ट मी आजपर्यंत कोणालाच सांगितली नाही. काय ते? पण पहिल्यांदा तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. कुठल्या? खोटं बोलणार नाही ना? नाही हो. 14 ऑगस्टला तो ॲक्सिडेंट खरोखर तुम्ही पाहिला होतात? अर्थात. का? तुम्हाला शंका वाटते? अर्चनाच्या त्या प्रश्नानं मनातून मात्र मी कमालीचा अस्वस्थ झालो होतो. प्रत्येकालाच त्या ॲक्सिडेंटमध्ये एवढा इंटरेस्ट का असावा? म्हणजे अगदी अर्चनाला सुद्धा. विक्रम, मला सांगा, तो ॲक्सिडेंट किती वाजता झाला होता? अर्चनाने पुढचा प्रश्न विचारला. साधारण 2च्या सुमाराला. तुमची खात्री आहे विक्रम? वेळेच्या बाबतीत तुमचा काही घोटाळा तर होत नाही ना? मुळीच नाही. हां, आता 5-10 मिनिटांचा घोळ असेल तर काही सांगता येत नाही, कारण अगदी ॲक्युरेट टायमिंग काही मी सांगू शकणार नाही. ठीक आहे ना, म्हणजे तो 2:10 झाला असेल किंवा 2ला 5-10 मिनटं कमी असताना झाला असेल, असंच ना? यापेक्षा फरक नाही ना?
नाही नाही हो, यापेक्षा फरक असूच शकत नाही. कसं शक्य आहे पण हे? स्वतःशीच बोलल्याप्रमाणे अर्चना उद्गारली. शक्य नसायला काय झालं? 5-10 मिनटं म्हणजे काय? तेच म्हणते हो मी. 5-10 मिनटं मी समजू शकते, पण काय? पुन्हा अर्चना क्षणभर गप्प राहिली. बोलावं की न बोलावं या संभ्रमात पडल्यासारखी. शेवटी तिने मनाचा निश्चय केलेला असावा. ती सांगायला लागली. अहो, 14 ऑगस्टला आमच्या स्टाफपैकी एका इंजिनियरचा वाढदिवस होता. आम्ही तो ऑफिसमध्येच साजरा करायचं ठरवलं होतं. पटेल साहेबांनी त्यासाठी परवानगी दिली होती. त्या दिवशी सकाळी त्यांना इरिगेशन डिपार्टमेंटमधल्या एका मोठ्या ऑफिसरची अपॉइंटमेंट होती. जाताना त्यांनी मला सूचना दिली होती की 2 वाजताच ऑफिसला अर्धी सुट्टी देऊन टाक, म्हणजे मग वाढदिवसाचा प्रोग्राम आपल्याला अरेंज करता येईल. आपणही तोपर्यंत येऊ, असं सुद्धा ते म्हणाले. त्याप्रमाणे 2 वाजता काम बंद झाल्यावर पार्टीला सुरुवात झाली होती. पार्टीत अर्थातच हॉट ड्रिंकचीही सोय होती. साधारण 3-3:15च्या सुमाराला पटेल साहेबसुद्धा आले आणि ते पार्टीत सामील झाले. अर्थात ते थोडा वेळच होते पार्टीत, कारण पुन्हा लगेच त्यांना बाहेर जायचं होतं. त्याप्रमाणे साधारण तासभर पार्टीत थांबून ते बाहेर पडले तेव्हा 4:30 वाजले होते. आणि मिस्टर विक्रम, 4:30 वाजता मी त्यांची कार पाहिली होती. त्यावेळी कारचा पुढचा भाग तर सोडा, पण कारवर साधा ओरखडासुद्धा उठलेला नव्हता. काय? क्षणभर मीही अर्चनाच्या तोंडाकडे पाहत राहिलो आणि म्हणालो, तुम्हाला असं तर सुचवायचं नाही आहे ना की ॲक्सिडेंट झालाच नाही? नाही, ॲक्सिडेंट झाला होता. दुसऱ्या दिवशी माझ्यासमोरच विमा कंपनीची माणसं कारचं किती नुकसान झालं आहे ते पाहायला आलेली होती आणि माझ्यासमोर मेकॅनिक कार दुरुस्त करण्यासाठी घेऊन गेला होता. मला काय म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेलच. माझं म्हणणं एवढंच आहे की ॲक्सिडेंट 2 वाजता किंवा 2च्या आसपास झालेला नव्हता, कारण 4:30 वाजता मी त्यांची कार अगदी चांगल्या स्थितीत पाहिली होती. 2 वाजता ॲक्सिडेंट झाला असता तर 4:30 वाजता कार चांगल्या स्थितीत मला दिसलीच कशी असती? खरं म्हणजे हे अशक्य आहे, पण कदाचित असंही असावं की माझ्या घड्याळात काहीतरी गडबड झालेली असावी, ते मध्येच बंद पडलेलं असावं. काय हे ॲटोमॅटिक घड्याळ आहे ना. यापूर्वी 2-3 वेळा असं घडलं होतं. मध्ये अचानक घड्याळ बंद पडायचं, पुन्हा आपोआप चालू व्हायचं. या घड्याळामुळे माझी 1-2दा चांगली फजितीसुद्धा झाली आहे. पण मला वाटतं ह्यावेळी माझ्या घड्याळात काही गडबड नसावी, कारण स्वतः पटेल साहेबांनी ॲक्सिडेंट 2 वाजता झाल्याचं कबूल केलं आहे. शिवाय त्या जाहिरातीतही ॲक्सिडेंटची वेळ 2 वाजताचीच दिलेली होती. तुमच्या घड्याळात काही गडबड नसेल ना? शक्य नाही आहे, अर्चना ठामपणे म्हणाली. आमच्या ऑफिसच्या भिंतीवरच्या घड्याळातसुद्धा त्यावेळी 4:30च वाजलेले होते. मग तर हा प्रकार जरा विचित्र वाटतोय. समजा मी वेळेच्या बाबतीत चुकत असेन, पण बाकीचेही? अर्चना हुंकारली. त्याशिवाय ती तरी बिचारी काय करणार होती? चला आता इथे थांबून उपयोग नाही आहे, मी म्हणालो आणि केबिनभर पसरलेल्या सामानाकडे बघत अर्चनानं विचारलं, आणि अहो हे सगळं सामान? हे असंच राहू द्या. उद्या पटेल साहेब आल्यावर स्वतःच काय तो निर्णय घेतील. तुम्ही तेवढी खिडकी आणि दार बंद करून घ्या. माझ्या सूचनेप्रमाणे मग अर्चनानं खिडकी बंद केली. केबिनमधली, बाहेरच्या हॉलमधली ट्यूब विझवली, दार बंद केलं आणि ऑफिसचं मुख्य दार बंद करून आम्ही बाहेर आलो. माझ्या मनात तर नाना शंका कुशंका यायला लागल्यात. मला वाटतं आपण पहिल्यांदा पटेल साहेबांना शोधायला हवं. आपण पुन्हा एकदा त्यांच्या बंगल्यावर चौकशी करूयात का? आम्ही कारजवळ आलो. अर्चनाचे डॅडी छानपैकी मागच्या सीटवर आडवे होऊन घोरत होते. कारच्या दरवाजाच्या आवाजानं त्यांना जाग आली. ते नीट उठून बसले. काय झालं? त्यांनी अर्चनाला विचारलं. काही विशेष नाही डॅडी. हे बघा डॅडी, मला यांच्याबरोबरनं पटेल साहेबांच्या बंगल्यावर जायला हवं. तुम्ही घरी जाऊन आराम करा. आणि मग माझ्याकडे बघत ती म्हणाली, आधी आमच्या कॉलनीकडे तुम्ही गाडी घ्या. अगं पण अर्चना, तू एवढ्या रात्री एकटी? म्हातारा माझ्याकडे बघत अर्चनाला म्हणाला.
मनात आलं, ज्या आईचं कुचकट. नाहीतरी हा बरोबर असून करणार काय होता? चांगला मस्तपैकी घोरत पडला होता मगाशी. ऑफिसमध्ये घेऊन गेल्यावर याच्या पोरीला मी काही केलं असतं तर, किंवा आत्ताही हिला कुठं पळवून नेली तर, अगदी त्याच्या सकट काय करणार आहे हा? अहो, एकटी कशी हे आहेत की बरोबर, तुम्ही काही काळजी करू नका. अजाणतेपणे अर्चनानंच तिच्या वडिलांची विकेट घेतली. खरं तर ह्याच्याबरोबर एकटीच कशी जातेस असं म्हाताऱ्याला म्हणायचं होतं, पण अर्चनाच्या ते लक्षात आलं नव्हतं, किंवा लक्षात येऊ नये तिने त्याच्याकडे व्यवस्थित दुर्लक्ष केलं होतं, काय माहिती. म्हाताऱ्याला काहीतरी बोलायचं होतं, पण नंतर तो गप्प झाला. डोळे बंद करून पुन्हा त्यांनी सीटच्या कडेवर मान टेकवली. म्हाताऱ्याला आम्ही अर्चनाच्या बिल्डिंगसमोर ड्रॉप केलं आणि मग तिथून नवलभाईच्या मरीन ड्राईव्हच्या बंगल्यावर गेलो. नवलभाई अजूनही आपल्या बंगल्यावर परतले नव्हते. आता आता हां, बॉम्बे क्लबमध्ये बघू. बऱ्याचदा ते त्या क्लबमध्ये जातात. ठीक आहे असं म्हणत मी गाडी बॉम्बे क्लबकडे घेतली. पण नवलभाई तिथेही नव्हते, किंवा ते तिथे येऊनही गेलेले नव्हते. अर्चनाने मग तिथूनच तिला माहीत असलेल्या नवलभाईंच्या मित्रांना आणि जिथे जिथे नवलभाई असण्याची शक्यता होती तिथे तिथे फोन लावला, पण नवलभाई कुठेही नव्हते. नवलभाईंना आज शेवटचं पाहणारी एकच व्यक्ती होती, आणि ती म्हणजे खुद्द अर्चना. संध्याकाळी 7:30 वाजता अर्चनाने ऑफिस सोडलं तेव्हा नवलभाई आपल्या केबिनमध्ये होते. तिच्या आधीच सगळा स्टाफ निघून गेला होता. म्हणजे अर्चनाने ऑफिस सोडलं तेव्हा नवलभाई एकटेच ऑफिसमध्ये बसले होते, आणि त्यानंतर नवलभाईंना कोणीही पाहिलेलं नव्हतं. नवलभाईंचं काय झालेलं असालो? अहो, या कल्पनेने माझ्या हृदयात धडधडायला लागले हो. अर्चनाचा आवाज भीतीमुळे काहीसा थरथरत होता. मीही नवलभाईंच्या अशा अचानक गायब होण्याचा विचार करत होतो. नवलभाईंच्या त्या केबिनमधल्या सामानाची झालेली उलथापालथ बघून असं वाटतं आहे की पहिल्यांदा नवलभाईंशी कुणाची तरी झटापट झालेली असावी. म्हणूनच नवलभाईंची खुर्ची, ते कॉलनीचं मॉडेल त्या झटापटीत खाली पडलेलं असावं. नंतर नवलभाईंना बेशुद्ध करून किंवा अन्य प्रकारे त्यांना असहाय्य करून केबिनची झडती घेतली गेली असावी. त्याशिवाय त्यांचा कुणी, असं म्हणत अर्चनानं वाक्य अर्धवट सोडलं. उद्या नक्की काय ते कळेल आपल्याला. त्यांचं काही झालेलं नसलं म्हणजे मिळवली, एक सुस्कारा सोडत अर्चना म्हणाली. त्यांना काही झालेलं नसणार, नाही तर ऑफिसमध्येच आपल्याला त्यांचं ते, कदाचित त्या खुनी माणसानं त्यांचं प्रेत स्वतःच्या बरोबर. तुम्हाला काय रहस्यकथा वगैरे वाचायचा छंद आहे का अर्चना? उगाच नाही त्या कल्पना डोक्यात आणताय. आधीच या सगळ्या प्रकारामुळे मी वैतागलो होतो, आणि त्यात ही पोरगी एक एक अकलेचे तारे तोडून त्यात भर घालत होती. प्रेत आपल्याबरोबर नेऊन करणार काय? तो संग्रहालयात ठेवणार? खरंच सांगते, मला काही समजेनासं झालं हो. अर्चना डोकं गच्च धरत म्हणाली. हे बघा अर्चना, तुम्ही आता घरी जा, आराम करा, सकाळी काय ते पाहू. ठीक आहे. खरोखर एवढ्या धावपळीनं आणि मनावर आलेल्या टेन्शननं तिचा चेहरा कमालीचा थकलेला दिसत होता. मी पुन्हा तिला तिच्या बिल्डिंगसमोर आणून सोडली तेव्हा रात्रीचे 2 वाजलेले होते. मी इंद्रप्रस्थ बिल्डिंगच्या समोरच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला डॅटसन उभी केली. जाता जाता नीताच्या फ्लॅटवर नजर टाकावी एवढाच माझा हेतू होता. अर्थात त्यावेळी ती फ्लॅटवर असणार याची मला खात्री होती. रात्री 2ला ती कुठे जाणार मारायला. डॅटसनमध्ये बसूनच मी इंद्रप्रस्थच्या 5व्या मजल्यावरच्या नीताच्या फ्लॅटकडे नजर टाकली. नीताचा फ्लॅट रस्त्याच्या बाजूलाच असल्यानं तिच्या फ्लॅटची बाल्कनी, बाजूच्या खिडक्या रस्त्यावरूनही दिसत होत्या. नीताच्या फ्लॅटमध्ये अंधार होता. वास्तविक नीताची बेडरूम रस्त्याच्याच बाजूला होती. नीताच्या फ्लॅटची रचना अगदी पहिल्या भेटीत मी बारकाईनं पाहिली होती. शिवाय शांतारामनी सुद्धा बरीच माहिती पुरवली होती. तेव्हा इतर भागामध्ये नाही, पण निदान तिच्या बेडरूममध्ये तरी मला झेरोचा प्रकाश का होईना दिसायला पाहिजे होता. पण कुठल्याही भागात प्रकाश दिसत नव्हता. याचा अर्थ ही अजून परतलेली नाही का काय? का हिला अंधारात झोपायची सवयच आहे? नीता फ्लॅटमध्ये आहे का नाही हे कळायला मार्ग एकच होता, तिची फियाट. मी डॅटसनमधनं उतरून रस्ता क्रॉस करून इंद्रप्रस्थच्या पार्किंग प्लेसजवळ आलो. पार्किंग प्लेसमध्ये बऱ्याच गाड्या उभ्या होत्या, पण नीताची फियाट नव्हती.
याचा अर्थ नीता फ्लॅटमध्ये नव्हती. एवढ्या रात्रीची ही कुठे गेली होती? संध्याकाळी 7च्या सुमाराला मी इथे येऊन गेलो. 1.5 तास तिची वाट बघत थांबलो. त्या आधीपासून ती गायब झाली होती. ती अजून परत आली नव्हती. साली ही सगळी माणसं अशी एक एक करून गायब व्हायला लागली तर कसं व्हायचं? मी पुन्हा रस्ता क्रॉस करून डॅटसनजवळ आलो आणि त्याच क्षणी माझ्या डॅटसनच्या जवळ एक टॅक्सी येऊन थांबली. मी पटकन डॅटसनमध्ये घुसायचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात नीताचं लक्ष माझ्याकडे गेलं. विक्रम, तू? काहीशा आश्चर्यानं ती उद्गारली. आता लपवण्यात काही अर्थ नव्हता. मी नुसताच तिच्याकडे ओशाळवाणं हसलो. टॅक्सीचं मीटर पेड करून ती माझ्याजवळ आली. मी डॅटसनला अगदी खेटून उभा होतो. या गाडीजवळ उभा राहून काय करत होतास तू? माझ्याकडे संशयानं बघत तिने विचारलं. ही गाडी चोरी करायचा माझा विचार होता असंच तिला वाटलेलं असणार. ही माझी कार आहे. तुझी? आय मीन माझ्या मित्राची. ही अशी इम्पोर्टेड कार तुझ्या मित्राची आहे? हो. नीतानी पुन्हा एकदा माझ्याकडे संशयानं पाहिलं. माझ्या बोलण्यावर तिचा अजिबात विश्वास बसला नव्हता हे तिचा चेहराच सांगत होता. तो फार मोठा स्मगलर आहे. अशा प्रकारच्या त्याच्याकडे किमान 3-4 तरी कार असतील. तिच्या नजरेतला अविश्वास जाणवून खुलासा करण्याच्या हेतूने मी म्हणालो, पण एवढा मोठा स्मगलर तुझा मित्र कसं काय झाला? म्हणजे त्याचं असं झालं, एकदा अचानक त्याची माझी भेट झाली. तिच्या लक्षात येईल अशा प्रकारे अडखळत मी म्हणालो. आलं लक्षात. त्याची न तुझी किंवा त्याच्या माणसाची तुरुंगात भेट झाली असणार ना? किंवा तू त्याच्याबरोबर स्मगलिंग करत असशील. मी काहीच उत्तर न देता गप्प झालो. का मला काहीतरी थापा मारतोयस तू? ही कार चोरण्यासाठी तर तू इथे उभा नव्हतास ना? नाही हो, खरंच नाही. आहे बघा, माझ्याकडे कारची चावी आहे. खरंच ही कार माझ्या एका मित्राची आहे. मी अगदी काकुळतीला येऊन बोलत होतो. जर तुझे एवढे पैसेवाले श्रीमंत मित्र आहे तर तू नोकरीसाठी माझ्याकडे का शब्द टाकलास? शिवाय 30 पैसे मिळवण्यासाठी घसा फोडून रस्त्यावर बॉलपेन का विकत होतास? नीताच्या आवाजातला संशय अजूनही कमी झाला नव्हता. मी म्हणालो ना, मला प्रामाणिकपणे जगायचं होतं, सरळ मार्गे आयुष्य घालवायचं होतं. म्हणूनच मी माझ्या ह्या गुन्हेगारी मित्रांचा आसरा घेऊ इच्छित नव्हतो. त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायची माझी इच्छा नव्हती. जेव्हा तुमच्या त्या आयुबनं मला त्या ॲक्सिडेंटचा खोटा साक्षीदार बनायला भाग पाडलं तेव्हा नकळत माझा एक पाय गुन्हेगारीच्या चिखलात पडलाच होता. मग विचार केला की एवी आपण पुन्हा चिखलात पडलोच आहे, तर मोगच अर्धपोटी राहून नोकरीसाठी ह्याच्या त्याच्यापुढे हात पसरण्यात अर्थ काय? त्यापेक्षा आपल्या या श्रीमंत पैसेवाल्या मित्रांचा आसरा घेतला तर बिघडलं कुठं? माझ्या आवाजातली चीड आणि संताप बघून नीताच्या चेहऱ्यावरचा संशय पूर्णपणे नाहीसा झाला होता. मी सुटकेचा निश्वास सोडतो न सोडतो तोच नीताने आणखीन एक बॉम्ब माझ्यावर टाकला. खरं म्हणजे ती गोष्ट तिच्या लक्षात येऊ नये म्हणून मघापासनं मी मनातल्या मनात परमेश्वराची प्रार्थना करत होतो. पण विक्रम? ती डॅटसनकडे डोळे फाडून बघत काहीशा उत्तेजित स्वरात म्हणाली, अरे ही तर तीच काळपट ब्लू रंगाची कार आहे. तीच कार आहे म्हणजे? अरे A to Z डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या पार्किंग लॉटमधून चावीशिवाय चालू करून तू बाजूला काढली होतीस ना, ती कार. म्हणजे ही आयुबची कार आहे? नाही रे बाबा, आयुब खोटं बोलला होता. त्याच्याकडे कुठलीच कार नाही आहे. त्याच्याकडे कार नाहीच आहे? याचा अर्थ त्यांनी मला खोटी धमकी देऊन मला खोटं बोलायला भाग पाडलं होतं. मी मूर्खासारखा त्याच्या धमकीला घाबरून, ते जाऊ देत रे, त्या बदल्यात तुला 500 रुपये मिळणार आहेत ना? पण त्यांनी मला 200च दिलेत, अजून 300 मिळतील. आधी तू ह्या कारचा खुलासा कर. ही कार तीच आहे का नाही याची मला काही कल्पना नाही आहे. शिवाय मुंबईत अशा इम्पोर्टेड आणि काळपट ब्लू रंगाच्या अनेक कार असतील. ही काय एकच कार आहे का? आणि समजा ही तीच कार असेल तर त्यावेळी मला ही कार माझ्या स्मगलर मित्राची आहे याची कल्पना नव्हती. तशी कल्पना असती तर आयुबच्या डावाला मी फसलोच नसतो, खोटा साक्षीदार बनलोच नसतो ना त्यांनी सांगितल्याप्रमाणे. अरे देवा, तू तर एकदम नाराजच झालास की रे. नाराज होऊ नको तर काय हो?
एकतर केवळ तू म्हणजे तुमच्यासाठी मी या मामल्यात सापडलो आणि वर पुन्हा तुम्ही माझ्यावरच संशय घेताय का? म्हणजे काय? ओके बाबा, सॉरी. बरं मला सांग, तू होतास कुठे दिवसभर? म्हणजे मी तुझी इथे 6 वाजेपर्यंत वाट बघत होते आणि मी तुमची माझ्या लॉजवर वाट बघत बसलो होतो. मला वाटलं तुमचा किंवा आयुबचा फोन येईल. शेवटी 7 वाजता मी इथे आलो. 8:30पर्यंत तुमची वाट बघत थांबलो. काय गं, मग थोडक्यात तुझी आणि माझी चुकामुक झाली. मी 6:30लाच बाहेर पडले. माझ्या एका ख्रिश्चन मैत्रिणीचा वाढदिवस होता आज. तिथूनच येते मी. पण मग तुमची फियाट दिसत नाही ती. अरे ती आयुबने नेली, नीता म्हणाली आणि अचानक तिने मला विचारलं, पण एवढ्या रात्रीचा तू इथे काय करतो होतं? मी तुम्हाला भेटायला आलो. मला? म्हणजे आयुबला. पण एवढ्या रात्री काय करणार? 8:30पर्यंत तुमची इथे वाट बघितली. मग कंटाळून जवळ गंगा जमुना थिएटरला गेलो, पिक्चर बघितला, एका हॉटेलात थोडा वेळ बसलो, पुन्हा इथे आलो. अरे पण आयुबबरोबर तुझं एवढं काय महत्त्वाचं काम आहे? काय काम काय? त्याच्याकडून उरलेले 300 रुपये घ्यायचे आहेत मला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळं काम मी पार पाडलं. तोही रिपोर्ट त्याला द्यायचा होता. मला कुठे भेटेल तो? नाही, काही सांगता येणार नाही, पण उद्या निश्चित भेटेल. तोपर्यंत मी काय करू? अरे तू लॉजवर जा, आराम कर. मला कंटाळा आला आहे लॉजवर जायचा. मी इथे तुमच्या फ्लॅटवर आजची रात्र राहिलो तर काही वेडाबिडा झालायस काय? फ्लॅटवर मी एकटीच आहे. म्हणून तर म्हणतोय ना मी. हे बघ, असला काही विचारही डोक्यात आणू नको. का? आयुबची भीती वाटते? आयुबची नाही, आयुबच्या बापाची. तो उद्या दिल्लीहून येणार आहे. कोण? हरबिंदर सिंग. हां, म्हणजे ज्यांच्या फियाटचा नवलभाई पटेलांच्या ॲम्बॅसिडरबरोबर ॲक्सिडेंट झाला होता आणि ज्यांच्या मानेला दुखापत झाली होती ते. हां, तोच. तुमचं आणि त्यांचं नातं? म्हणजे तुमची हरकत नसेल तर सांगा बरं का. अरे आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. ओ आय सी. मी एक निराश निश्वास सोडल्यासारखा उद्गारलो. खरं तर नीता मला आपल्या फ्लॅटवर राहण्याची परवानगी देणार नाही याची मला खात्री होती आणि समजा चुकून दिली तर त्या संधीचा फायदा घेऊन रात्री मला तिच्या फ्लॅटची झडती घेता येणार होती. केवळ त्या उद्देशानं मी नीताला लॉजवर जायचा कंटाळा आला आहे असं सांगत होतो. पण नीतानी स्पष्ट नकार दिला, म्हणून आता बोलण्याच्या ओघात तिच्याकडून आणखीन काही माहिती मिळते आहे का हा माझा प्रयत्न सुरू झाला. नीता, या ॲक्सिडेंटबद्दल मला थोडं कुतूहल वाटतं आहे. तुम्हाला खात्री आहे का की हा ॲक्सिडेंट दुपारी 2 वाजताच झाला होता? हो का? नाही, टायमिंगमध्ये काहीतरी गडबड आहे. माझ्या मते हा ॲक्सिडेंट साधारण 5च्या सुमाराला झाला होता. तुझ्या मताला काय किंमत आहे? तू तो ॲक्सिडेंट थोडाच पाहिला होतास? हे बघ, जी वेळ आयुबने तुला सांगितली तीच वेळ बरोबर आहे, तीच योग्य आहे. ॲक्सिडेंट 2 वाजताच झालेला होता. तुम्ही एवढी कशी काय खात्री देऊ शकता? कारण ॲक्सिडेंट झाल्यावर हरबिंदर सरळ फियाटनी इथे आला होता. त्यावेळेला बरोबर 3 वाजलेले होते. विविध भारतीवरची गाणी संपून लोकसंगीत लागलं होतं. मी रेडिओ बंद करायला उठले होते. त्याच वेळेला हरबिंदर आला होता आणि मी स्वतः पाहिलं होतं. त्यावेळी फियाटचा मागचा बंपर आणि डिकीजवळचा भाग चेपला गेलेला होता. खात्री आहे? 100%. मी गप्प झालो तशी नीताच म्हणाली, अच्छा, गुड नाईट, उद्या ये. किती वाजता येऊ? कधीही. नाही, आयुब मला कधी भेटेल? तो इथे केव्हा येईल हे काय मला सांगता येणार नाही, पण तो एअरपोर्टवर नक्की भेटेल. हरबिंदर सिंग कुठल्या प्लेननं येणार आहे माहिती आहे तुम्हाला? अर्थात. दिल्लीहून 11:15च्या प्लेननी तो निघणार आहे. मुंबईत ते राईट टाईम 1:05 येतील. तू असं कर, तू 12 वाजता इथे ये. मी तुला एअरपोर्टवर घेऊन जाईन. तुझी आणि हरबिंदरची ओळख होईल आणि आयुबसुद्धा तुला तिथे भेटेल. ठीक आहे, मी गाडी घेऊनच येतो. चालेल. आणि माझा निरोप घेऊन नीता आपल्या बिल्डिंगमध्ये शिरली. मी कारमध्ये येऊन बसलो आणि कार जयदीप लॉजच्या दिशेनं सोडली. आता मी चांगलाच बुचकळ्यात पडलो होतो. अर्चनाचं म्हणणं, 4:30 वाजता तिने नवलभाईंची ॲम्बॅसिडर पाहिली तेव्हा अगदी व्यवस्थित होती. ॲम्बॅसिडरला साधा ओरखडाही उठलेला नव्हता. म्हणजे तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा तर ॲक्सिडेंट 4:30 नंतर झाला होता, 4:30च्या आधी झालेला नव्हता. पण ही नीता तर म्हणत होती ॲक्सिडेंट 3च्या आधीच झाला होता.
3 वाजता तिने जेव्हा हरविंदरची गाडी बघितली तेव्हा तिचा मागचा बंपर आणि डिकीजवळचा भाग चेपला गेला होता. हे कसं काय शक्य होतं? म्हणजेच या दोघींपैकी कोणीतरी एक खोटं बोलत होतं. पण मग दोघीही खरं बोलत असतील तर? हे रहस्य उलगडता उलगडता माझाच कुठेतरी ॲक्सिडेंट होणार होता. आईला नाही तर काय. एक गोष्ट आणि माझ्या लक्षात आली होती. नवलभाई पटेल तसा चांगला मजबूत ताकदवान माणूस होता. कुणाला एकाला आवरण्यासारखा तो अजिबात नव्हता. हां, रिव्हॉल्व्हरसारखं जर एखादं शस्त्र असेल तर त्याचा धाक दाखवून नवलभाईंना गप्प बसवता येणार होतं. पण नवलभाईच्या ऑफिसची जी दुर्दशा झाली होती ती बघता तिथे झटापट झाली असल्याचं स्पष्टपणे लक्षात येत होतं. रिव्हॉल्व्हर रोखलं गेलेलं असताना अशी झटापट होणं शक्यच नव्हतं. याचाच अर्थ नवलभाईंच्या ऑफिसात 2 माणसं शिरली होती. त्या दोघांशीही नवलभाईंची झटापट झालेली होती. पण दोघांच्या शक्तीपुढे अखेर नवलभाईंना माघार घ्यायला लागली होती. त्या दोघांनी मिळून नवलभाईंना बांधून ठेवून ऑफिसची झडती घेतली होती. पण नवलभाईंना बांधून ठेवलं असतं तर ते तिथेच ऑफिसात त्याच अवस्थेत सापडायला हवे होते. किंवा त्या व्यक्तींनी नवलभाईंना आपल्याबरोबर नेलं होतं. मग कुठे नेलं होतं आणि का नेलं होतं? ते नवलभाईंना जिवंत बरोबर घेऊन गेले होते का त्यांचा खून करून त्यांचं प्रेत घेऊन गेले होते का नवलभाई स्वतःहून कुठेतरी निघून गेले होते? स्वतःहून निघून गेले असतील तर का आणि कुठे? शिवाय मला हेही पटत नव्हतं की केवळ मी सही करून दिलेला तो कागद मिळवण्यासाठी नवलभाईंच्यावर तसा हल्ला झालेला असावा. कारण ज्या माणसानं तो कागद नेला होता त्याला निदान एवढं तरी नक्की डोकं होतं की हा जबाब मी पुन्हा एकदा लिहून देऊ शकतो किंवा माझ्याकडून तो लिहून घेतला जाऊ शकतो. आणि तरीही एवढ्या सगळ्या कागदपत्रांमधनं फक्त तोच एक कागद नाहीसा झाला होता. असं का? सॉरी, आता विचारही करायचा नाही कसलाही. आता मस्तपैकी ताणून द्यायची. आत्ता विचार करत बसलं तर उद्या सकाळी सकाळी आपल्याला विग लावायला लागेल. जयदीप लॉजच्या समोरच्या फुटपाथवर गाडी पार्क करून मी लॉजमध्ये शिरलो. अंगावरचे कपडेही न काढता तसाच बिछाण्यावर आडवा झालो. श्रोते हो, आज तुम्ही ऐकत होता सुरेश वैद्य लिखित प्राणांतिक या कादंबरीचा 8वा भाग. 9वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.